बघा आमचे कमिटी मेंबर दिलीप बोबले यांची कॅप कोणीतरी नेलेली आहे, चुकून नेली असेल, मुद्दामून नेली असेल, आणून द्या प्लीज. आणि 70-70ची ती कॅप आहे, अत्यंत मौल्यवान आहेत. त्याचे ब्रँड अँबॅसेडर देखील ते आहेत, दिलीप बोबले. तर या मॅचकडे सलामीवीर ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राईकला प्रथमेश पाटील. आपण दोन्ही सलामीवीरांना बघतोय. आणि बॉलिंगसाठी तयार मयुरेश पाटील, मयुरेश म्हात्रे आहेत. जय रागाई क्रिकेट संघ चिंचवडचा पाडा टॉस जिंकून फिल्डिंग करतोय. 5 ओव्हरची मॅच. तर चला मॅचला सुरुवात करा, वेळ जास्त नको प्लीज. मयुरेश तयार होतोय. फलावा सिटी आणि कडनं स्ट्राईकला ओमकार. सामना क्रमांक पहिल्या फेरीतील 4था, पण आजच्या दिवसातील हा सामना 5वा आहे. हो लाभ केलाय, पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला गेलाय. ओमकार पाटील बाद होतोय रॉयल डक वरती. फलंदाज ओमकार बाद झालाय. पहिलाच बॉल हवेतून खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव तयार होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा शॉट खेळले होते, पण काही बॉलांचं अंतर कापून वैभवने हा झेल सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी टिपलेला आहे. आणि पहिलाच गडी 0 धावसंख्येवरती संदप संघाचा. न्यू बॅटर मैदानावरती रणदीप दाखल झालेले आहेत. अत्यंत अनुभवी खेळाडू आहे, भरपूर वर्षे या संघासाठी खेळत आहेत. पाटील 11 संघाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नाव मिळवून देण्यासाठी या खेळाडूचे प्रचंड योगदान आहे. पण सद्यस्थितीमध्ये आपण बघतायत की फलंदाज बाद झालाय, सलामीवीर 0वरती. आणि आता मात्र इथून जबाबदारी रणदीपच्या खांद्यावरती. दुसऱ्या बाजूने प्रथमेश देखील थोडीशी चर्चा करतायत रणदीपशी. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मयुरेश. पहिलाच बॉल फलंदाजाला बाद केले. आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल, पण बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळत आहे. ऑनसाइड लेखण्याचा प्रयत्न. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप आहे. अंपायर वाईड बॉलचा इशारा ठिकाणी करत आहेत आणि वाईडने अकाउंट ओपन होते धावसंख्येचं. ते पाटील 11 वेदास्वामी क्रिकेट संघ संदपचं. 1 धाव फलकावरती ऍड होते. कालचा दिवस 2 हॅट्रिक 1 मेडन ओव्हर. आज 2 अर्धशतकं आपण बघितली. आधी राज पाटील, त्यानंतर संदीप पाटील. फुलटॉस डाव केला. अचानक चेंडूने घेतले उसळे. फिल्डरचा काही एक दोष नाही, शॉर्ट मिडविकेट फिल्डिंग करत होते, पण ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतात की बॅट बाउन्स, अगदी समोरून खाली वाकले होते चेंडू उचलायला. त्यांना वाटलं की जमिनीच्या अगदी समांतरात चेंडू येईल, घरंगळत येईल, पण चेंडूने अचानक समोरून उसळी घेतली आणि त्यामुळे इथून चेंडू मागे गेला. धावसंख्या धावफलक होती फक्त आपण 3 धावा. कार्तिक आमच्या सोबतीला स्कोरच्या भूमिकेत. 2 चेंडू आत्तापर्यंत संपन्न झाल्यात. पहिल्याच बॉल होती, विकेट आल्यानंतर एक वाईड बॉल आला आणि या 2 धावा. यावेळेस ड्राईव्ह करतायत, टायमिंग नाही झालं व्यवस्थित. चेंडू स्लिप पॉईंटच्या दिशेने जातोय. स्वतः जाऊन चेंडू उचलतायत. 1 धाव या दरम्यान येते. खूप चांगली बॉलिंग मैदानावरती होताना आपण बघतायत. अत्यंत चांगला वेग आहे, त्याचबरोबर टप्पाही चांगला. 1 चेंडू जर आपण सोडला वाईड तर त्याच्या व्यतिरिक्त सगळे चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. आणि खेळपट्टी स्वर्गापेक्षा कमी नाही आहे वेगवान गोलंदाजांना, पण याच खेळपट्टीवरती 2 अर्धशतकं आपण आज बघितलेली आहे. धावा येत नाही, पण तिसऱ्या दिवसामध्ये त्या धावा येताना दिसत आहेत. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मयुरेश. स्ट्राईकला प्रथमच येतो लेफ्ट हँडेड बॅटर प्रथमेश पाटील. राऊंड द विकेट. स्विच हिट करताय. चेंडू गेला. यावेळेस मात्र थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. विशाल पाटील असदेगाव आणि हे मित्र परिवार या ठिकाणी आपण बघतायत. राहुल जाधव हे सगळे आमचे देखील हे मित्र आहेत आणि यांचं देखील आपण स्वागत करूया. धावा फलक होते आपण बघतो. एकूण झाले ते म्हणजे 8.
स्विच हिट मागचा प्रॉपर नव्हता हा प्रॉपर आहे हे तो चेंडू सीमारेषे बाहेर धावा मिळतील इथून 4. आणि सलग 2 चौकारानंतर धावसंख्या धावपळ कधी बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतायत सुरू आहे. 5 चेंडू संपन्न झाले आहेत. प्रथमेशच्या बॅटमधून सुंदर फटके 2 आलेले आहेत. पहिला चौकार जो आला तो व्यवस्थित बॅटवर आला नव्हता पण मागचा जो फटका होता मागचा जो स्ट्रोक होता खूप चांगला होता. हो पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमातून सलग तिसरा येणारा हा चौकार. तर 17 धावा झाल्या आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यात आपण बघतो 17 धावा मैदानावरती संदप संघ बॅटिंग करतो टॉस गमावल्यानंतर. आज पहिल्या सामन्यात जुळडोंबिवली संघाने कोपरला पराभूत केलं. त्यानंतर मातार्डीने मोठा गावला पराभूत केलं. मातार्डी आणि जुळडोंबिवलीमध्ये आपण लगेचच मॅच कव्हर केली. त्यामध्ये जुळडोंबिवली संघ दुसऱ्या सामन्यात विजयी झाला. 46 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या त्याने पूर्ण केला आणि हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. उपउपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. बघूया आता मागच्या सामन्यात आयरे विजयी झाला. या मॅचमधून जो विजेता असेल तो आयरे संघाची फाईट करेल सेकंड राऊंडमध्ये. संदीप पाटीलची बॅटिंग जबरदस्त राहिली. 71 धावा या स्पर्धेतली सर्वोच्च सांघिक धावसंख्या आयरे संघाने नोंदवलेली आहे जी काल 70 आपण बघितली होती पडले संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू पाठवलाय आणखीन एक रिव्हर्स शॉट पाठवलाय चेंडू सीमा पार चौकार. काय बघा हा 4था चौकार आहे जो रिव्हर्सने आलाय. आणखीन 2 मारले 3 मारले सलग तर एक रेकॉर्ड प्रस्थापित होईल. 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचे विक्रम अनेकदा आपण होताना बघितलेले आहे. हा विक्रम आपण दैसरच्या टुर्नामेंटमध्ये अतुल भोईरकडनं बघितला होता 6 बॉलमध्ये 6 चौकार. पण इथे जर रिव्हर्सने आणखीन 2 चौकार आले तर हा एक रेकॉर्ड होईल की रिव्हर्सच्या माध्यमातून 6 चौकार 4 तर आलेले ते देखील सलग आलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये अंतिम 3 बॉलवरती चौकार आले होते 3 आणि आता जसे स्ट्राईकवरती प्रथमेश आणखीन एक चौकार ठोकलाय यावेळेस अभिजित भोईरच्या अगेन्स्ट. तिथे फिल्डर लावण्यात आले डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. ओ फाईन लेगला हा देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 5वा चौकार.
मागचे 4 रिव्हर्स खेळले होते, पण त्या रिव्हर्स फटक्यावरती खरं तर आपण बघितलं डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलं, एक फिल्डर तैनात केला. पण प्रथमेशने दाखवून दिलं की फक्त रिव्हर्स नाही तर मी या पद्धतीने चौका ठोकू शकतो. 5वा चौकार आलेला आहे. डाव्या हाताचा अत्यंत घातक फलंदाज, अनेक रेकॉर्ड्सच्या नावावरती आहे. प्रथमेश पाटील हे नाव नाही, हा तर एक ब्रँड आहे. आपण जर बघितलं तर स्वर्गीय विक्रांत केणे त्यांचा अत्यंत जवळचा मित्र गेल्यानंतर त्याच्या नावाने अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. अनेक प्रतिष्ठानं संपूर्ण महाराष्ट्रात ॲक्टिव्ह आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर देखील कर्नाटकमध्येही विक्रांत केणे प्रतिष्ठान त्या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे प्रथमेश पाटील यांची. त्याच्याच नावाने आपण बघितलं बाळूच्या नावाने एक संघ तयार करण्यात आला. त्या संघाने जबरदस्त गरुड झेप घेतली. धावपलकावरती एकूण आहेत 25 धावा झालेल्या आहेत. बघूया 5 चौकार आलेले आहेत. 6वा येतोय का? ओ संपर्क नाहीये. अपील लाऊड झालाय. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि बघा थर्ड अंपायर नाहीये. या गोष्टींसाठी फक्त बीमरसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाविरुद्ध कुठल्याही प्रकारचा आक्षेप तुम्ही घेऊ शकत नाही. अपील तुम्ही करू शकता. पंचांशी कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट तुम्ही करू शकत नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. तो रिव्ह्यू फक्त असणार आहे बीमरसाठी आणि अदरवाईज अंपायर रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. एखाद्या सिच्युएशनमध्ये जर असं वाटलं अंपायरला की इथे रिव्ह्यू घ्यायचं आहे तर ते राईट्स आम्ही अंपायरला दिलेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती 26 धावा झाल्यात. 6 बॉलमध्ये 6 चौकारचा रेकॉर्ड होईल का वाटलं होतं पण नाही झाला. चांगला चेंडू अभिजितचा आपण बघितला. स्लोअर वन हवेत मिस टायमिंग स्वतः अभिजित चेंडूच्या खाली. फलंदाज रणदीपला जावं लागेल. दुसरा गडी बाद होतोय संदर्भ संघाचा. जबरदस्त एफर्ट्स फिल्डर वैभव मात्रे. जबरदस्त फिल्डिंग. पहिला झेल टिपला होता वैभवने आणि तोच वैभव ग्राउंड फिल्डिंग काय जबरदस्त दाखवतोय. 100% कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागेल. फक्त बॅटिंग बॉलिंग मध्ये नाही तर फिल्डिंग मध्येही तुमचं योगदान असणं फार गरजेचं आहे. वैभव या संघाचा अत्यंत वेगवान चपळ क्षेत्ररक्षक. जवळजवळ इथे आपल्या संघासाठी त्याने 2 धावा वाचवलेल्या आहेत आणि धावा वाचवणं म्हणजेच धावा बनवण्या समान असतं क्रिकेटमध्ये. अशा प्रकारे षटक संपले. दुसरं धावपलकावरती 28. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात. धावांची गती 14.00 प्रति ओव्हर मागे. एकूण 2 विकेट गमावल्यात. आधी बाद झाला होता सलामीवीर ओमकार पाटील. त्यानंतर आपण बघितलं बाद झाला होता फलंदाज तो म्हणजे रणदीप पाटील. सलामीवीर मात्र एका बाजूने या संघाचा अत्यंत अनुभवी फलंदाज
या संघाचा आधारस्तंभ मैदानात आपण बघताय तो म्हणजे प्रथमेश पाटील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सलामीला आपण बघितलं. हेच कॉम्बिनेशन आपण पडलेमध्ये बघतो जेव्हा मयूर स्वप्नील ओपनिंगला येतात. सोनारपडामध्ये योगेश प्रथमला आपण बघतोय. त्याचबरोबर दातुलीमधून राज नाईक तेजसला आपण बघतोय. सागावकडनं चिन्मय सचिनला आपण ओपनिंगमध्ये बघतो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. काटईमध्ये आपण राहुल चौधरी करणला बघतो आणि दिवामध्ये आपण अनिकेत सुमित भोईर असे अनेक उदाहरणं देता येतील. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर भारतीय संघाकडेही पूर्वी आपण बघितलं तर गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि बघा आगासनमध्ये त्याचबरोबर त्यानंतर आपण बघितलं की गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, पुढे जाऊन आपण शिखर धवनला, रोहित शर्माच्या सोबतीला ओपनिंगला बघितलं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आपण बघितलं मायकल स्लेटर, मार्क टेलर, त्यानंतर अँड्रू हॅडसन, क्रिस्टनला आपण बघितलं साऊथ आफ्रिकन संघाकडनं सलामीला. अशा कित्येक उदाहरणं देता येतील. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जेव्हा तुमच्याकडे असतं सलामीला तेव्हा गोलंदाजालाही भरपूर बदल करावे लागतात. फिल्डिंगमध्ये चेंजेस होत असतात. हा चेंडू हलक्या हाताने प्लेस करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. एकूण 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 29 धावा झाल्या आहेत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी प्रतीकला आणलेले प्रतीक मात्रे बॉलिंग मार्कवर आहे. तर स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी शुभम तयार बॉलिंग मार्कवर प्रतीक मात्रे. धावफलकावरती 29 धावा झाल्यात. अत्यंत चांगली धावगती आहे. जरी 2 विकेट गमावले असले तरी धावांची गती खूप चांगली आहे. प्रतीक त्या ठिकाणी स्टेपमध्ये कुठेतरी त्याला असं जाणवलं की व्यत्यय किंवा चुकल्यासारखं वाटलं त्यामुळे तो थांबला. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती जातोय. शुभमकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. बघूया कशी साथ देतोय तो प्रथमेशला. उडावला पाठवला मिड विकेटच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. रिप्लेमध्ये बघितलं आपण अगदी समोरात हा बॉल दिला होता आणि जागेवरनच बॅटचा स्विंग बघा ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये. धावा झाल्या. धावफलकावरती 35. बॉलिंग मार्कवर प्रतीक पुन्हा एकदा समोर शुभम. ओव्हर दी विकेट पलावा सिटी इनकडनं. हो हा यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर फक्त बघतील दर्शक प्रेक्षक आणि त्यामुळे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलग येणारा षटकार. डीजे गाणं सादर करत आवड मला याची मी त्यालाच आणलं आणि खेळपट्टीवरनं आवाजही दिला होता प्रथमेशने की शुभमला पाठवा. त्यानेही त्याला आवडला. त्याला मैदानावरती आणलं आणि त्याने बघा काय जबरदस्त बॅटिंग केली. 3 षटकार 5 बॉलमध्ये 5 चौका टोकले त्या इनिंगमध्ये प्रथमेश पाटीलने. पण 3 चेंडू 3 षटकार शुभम पाटील ठोकत असताना या मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघताय ती 47 वरती 30चं षटक सुरू आहे आणि खरपूस समाचार प्रतीकचा घेतला जातोय. खूप चांगले बॅटिंग मैदानावरती करत असताना फलंदाज शुभम. बघूया चौथा येईल का प्रश्न आहे. प्रतीक ते करू देईल का हा देखील प्रश्न आहे.
फुलटॉस पाठवलाय फ्लॅट फ्लॅट एकदम पॅरलल हा देखील गेलाय सीमारेषे बाहेर 4 चेंडू 4 षटकार ठोकल्यात शुभम पाटीलने. किंग मैदानावरती सीमारेषा क्लिअर करणं इतकं सोपं काम नाही, पण जेव्हा शुभम सारखे फलंदाज फलंदाजी करतात तेव्हा फलंदाजी करणं किती सोपं काम आहे हे आपल्याला असं वाटत असतं. बघा 3 षटकार गगनचुंबी होते, पण हा षटकार एकदम फ्लॅट होता, सपाट होता, पारला स्ट्रोक होता. फुल टॉस बॉल दिला होता. 4 बॉलमध्ये 4 आल्यात. बघूया 5वा येतोय का. प्रतीक पुन्हा एकदा. हो हा देखील जाईल. 5 बॉल मध्ये 5 षटकार. खूप मोठा विक्रम प्रस्थापित केलाय. सागाव चषक 20-25 मध्ये एकाच मॅच मध्ये 5 बॉल 5 चौकार प्रथमेशने टोकले. 5 बॉल 5 षटकार शुभम पाटीलने टोकलेले आहेत. बघूया 6वा येईल का. या ओव्हर मध्ये तब्बल 31 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात प्रतीक मात्रेने. धावसंख्या धावफलकावरती तर षटक संपलंय आणि या ठिकाणी आपण बघतायत. बघूया एकूण धावा किती झालेले आहेत आम्हाला सांगतील आमचे स्कोरर. 59 धावा 3 ओव्हर मध्ये. आणि बघा काय बॅटिंग केली आहे. 5 बॉल 5 षटकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित झालाय. भरपूर चर्चा 2 दिवसात सुरू होती. अनेक जण म्हणत की बॉल निव्याचे आहेत म्हणून धावा होत नाही, जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. आणि बरेच जण म्हणत की सीमारेषा इथली भरपूर लांब आहे. आणि बघा आज फक्त धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या मॅचमध्ये 56 आल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 65 आल्या, तिसऱ्या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 45 आल्या. आणि जेव्हा पहिल्या फेरीची तिसरी मॅच सुरू झाली तिथे 71 आल्या. आज 2 अर्धशतकं आपण बघितलेले आणि या मॅचमध्ये अवघ्या 3 ओव्हरमध्ये 59 धावा झाल्या आहेत. जवळजवळ आपण बघितलं तर ही 20 धावांची धावगती या ठिकाणी राखली. अजूनही 2 षटकं आहेत आणि दोन्ही फलंदाज ज्यांनी रेकॉर्ड बनवलेले आहेत या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये 5 बॉल 5 चौकार प्रथमेशने ठोकले आहेत आणि 5 बॉलमध्ये 5 षटकार शुभम पाटील एक रायझिंग स्टार संदर्भ संघाचा. बघूया स्ट्राईकमध्ये आल्यानंतर 6वा ठोकेल का. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम इथे नोंदवण्यात येईल का. 5 चेंडूमध्ये 32 धावा नाबाद. जवळजवळ 600च्या पुढे हा स्ट्राईक रेट झाला. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावायचे. बॉलिंग मार्क होत्या ठिकाणी अभिजित भोईर आलेले. तर 533 चा स्ट्राईक रेट. तर 4 धावा जर धावून गेल्या तर किशोर दादा यांच्याकडनं 500 रुपये. आणि हा देखील जाईल का. आणि हो सुरुवात झाली या ओव्हरची षटकाराने. चार धावा धावून काढल्या तर 500, पण इथे गरजच काय आहे 4 धावा धावून काढायची. चेंडू मिडाल होतोय, षटकार येतात, चौकार येतात, पाऊस पडतोय. 65 रन. हो करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल आपण बघतोय. अन्यथा धावा 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 आणि धावाच बघत होतो आपण या मॅच मध्ये. चांगलं कमबॅक. डॉट बॉल येतो. धावा धावफलकावरती 65 आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. बॉलिंग मार्कवर अभिजित भोईर. स्ट्रायकिंग इनला प्रथमेश पाटील. हो हो यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू व्यासपीठाच्या दिशेने येतोय. येतोय आणखीन एक षटकार.
पंच्याहत्तर धावा धावफलकावरती झाले आहेत या चौकाच्या मदतीने यावरचे एकूण चेंडू आपण बघितले तर आतापर्यंत झाले ते म्हणजे 5. 60604 जणू का एखादा ISD नंबर तुम्ही बघताय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलग ग्राउंड चेंडू फार वेगाने येतोय आउटफील्ड प्रचंड फास्ट फिल्डिंग खूप चांगली वैभवने आज इम्प्रेस केलाय. फिल्डिंगचा दर्जा अत्यंत चांगला राखलेला वैभवने. इथे मात्र थ्रोस निसटला होता पण केवळ 2 धावा येतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती चौथ्या षटकाच्या अखेरीस 77 धावा झाल्यात. एक खूप मोठा डोंगर उभा केलेला आहे. हा डोंगर आणखीन मोठा होऊ शकतो कारण आणखीन 6 चेंडू या डावातील शिल्लक आहेत. बघूया संदर्भ संघ एक मोठा इतिहास रचण्यासाठी तयार झालाय. या खेळपट्टीवरती गोलंदाजांची दादागिरी मागच्या 2 दिवसात आपण बघितली. फिल्डिंग लगेच लावा जास्त वेळ घेऊ नका चिंचवडचा बडा संघ सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. आयोजकांच्या सूचनेत अंपायरी तुम्हाला तिथे सांगतात की फिल्डिंग लगेच लावून घ्या. अंतिम षटक आणि अंतिम षटकात किती धावा आहे ना 77 तर झालेले आहेत आणि धावसंख्या आता 80च्या पुढे जाईल या शंका नाही पण ती 90च्या पुढे जाऊ शकते. ज्या पद्धतीने ज्या स्ट्राईक रेटने दोन्ही बॅटर बॅटिंग करत आहेत ही धावसंख्या 90च्या आसपास जाऊ शकते. पण बघूया काय घडतंय. ही धावसंख्येवरती लगाम लावली जाईल का या धावसंख्येवरती कुठेतरी अंकुश लावला जाईल का कारण ज्या पद्धतीने पण बघितले बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या पण तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये 18 धावा आपण बघितल्या. अभिजित भोईरने 2 षटका हाताळली 30 धावा खर्च केल्यात. एकही विकेट मिळाला नाही पण इकॉनॉमिकल रेट 15चा राहिलेला आहे. पण सगळ्यात मागणी गोलंदाजी आपण बघितली प्रतीक मात्रेने केली 31 धावा केल्यात. खेळाडू काही नवीन आहेत अनुभवाची कमी आहेत. जसं जसं क्रिकेट खेळतील चुका होतील मार्गदर्शन लाभेल चुकातून शिकतील आणि स्वतःला सिद्ध करतील या शंका नाही पण ते खेळावं लागेल. 1-2 परफॉर्मन्सवरती तुम्ही एखाद्या खेळाडूला जज नाही करू शकत. बऱ्याचदा काय होतं की नवीन खेळाडूला जेव्हा तो धावा खर्च करतो किंवा त्याचा परफॉर्मन्स चांगला होत नाही बरेच जण त्याला डॉमिनेट करतात त्याच्यावरती टीका करतात म्हणजे त्याचा करिअर सुरू होण्याच्या आधीच तो संपुष्टात येतोय. ड्राईव्ह करतात स्ट्रेट ड्राईव्ह फिल्ड त्या ठिकाणी आहेत फार वेगाने आल्यात लॉंग ऑनवरनं चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 78 धावा. बॉलिंग मार्कवर धनराज भोईरला आणलाय. भरपूर विचार विनिमय केला गेला कारण 4 गोलंदाज 4 ओव्हरमध्ये आपण बघितलं या 4 ओव्हरमध्ये भरपूर धावा लुटण्यात आल्या आणि त्यामुळे कुणाला अखेरचं षटक सोपवायचं हा प्रश्न उभा राहिला होता संघनायकाच्या समोर आणि अखेर धनंजयच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय. बघूया धनंजय या ओव्हरमध्ये कमी धावा देतोय का. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ते म्हणजे 78 धावा झालेल्या आहेत. सरळ वेळ जास्त घेऊ नका. बॉलिंग मार्कवर तयार धनराज राऊंड द विकेट. हो केलाय मिस टायमिंग झालाय टायमिंग व्यवस्थित नाही. फिल्डर येतो स्क्वेअर लेग वरनं चेंडू थांबवेल का आणि चेंडूची वाट बघत असताना आपण बघितलं चेंडू थांबवलाय तोपर्यंत या 3 धावा इथून पूर्ण करतायत आणि 3 धावेने धावसंख्येने 80 ओलांडलेली आहे. ती जाऊन पोहोचले 81च्या घरात. सर्वात मोठी टोटल नोंदवली गेली. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 45 पण त्याच्या आधी 71 धावसंख्या आपण बघितली. उंबारले आणि आयरेच्या मॅचमध्ये काल 70 त्याच्या आधी 59. यावेळेस मात्र ड्राईव्ह करतात फिल्डर लॉंग ऑनला आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. प्रथमेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती 82 धावा. या ओव्हरचे चेंडू जर आपण बघितलं एकूण शिल्लक असतील ते म्हणजे 3 टू गो. 82 झाल्यात आणखीन 8 आल्या तर 90 धावसंख्या बघायला मिळेल. पण बघूया ही धावसंख्या पूर्ण केली जाते का. बॉलिंग मार्कवर धनराज पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो बॅट जोराने फिरवली होती संपर्क नाही झाला. डॉट बॉल येतोय. फार जास्त गती नव्हती या चेंडूमध्ये थोडासा संत गतीमध्ये फेकला होता
डॉट बॉल. हे षटक 4 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. चांगलं राहिलं. 5 धावा आलेल्या आहेत. 3 धावा धावून काढल्या. 2 सिंगल आहेत. आता 2 चेंडू शेष आहेत. प्रथमेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. पुढच्या 2 बॉलमध्ये बघूया काय घडतंय. शॉट आपल्या फुल केला स्क्वेअर लेगला. फिल्डर फक्त बघत राहिला. चेंडू गेला सीमा पार. येतोय हा षटकार. 48 वरती प्रथमेश पाटील. आता एक चेंडू आहे. 2 धावा केल्या तर तिसरा अर्धशतक बघायला मिळेल. सागाव चषक 20-25 मध्ये. हा चेंडू जाऊ दिला. यावेळेस मात्र वाईट बॉल. आधी मान वेगळ्या पद्धतीने डोलावली होती अंपायरने आणि सगळ्यांना तो धक्का बसला. सचिन मात्र तो सब कुछ मुमकिन आहे. वाईट धावसंख्या धावल होती 89. अखेरचा बॉल. उडवला. उंच गेला. मिस टायमिंग आणि झेल टिपला गेला. अर्धशतक नाही झालं पूर्ण. आणि अशा प्रकारे आपण बघतायत 48 वरती बाद झाल्यात. पण हरकत नाही. संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून दिली आहे. ही धावसंख्या आपण बघताय 89. आणि इथून चिंचोड्याचा पाडा संघाला खूप मोठा डोंगर सर करायचं. त्या डोंगराचं नाव आहे 90. आणि धावसंख्या बघूया चेस होईल का या मैदानावरती. धावसंख्येचा उच्चांक गाठलेला आहे. सांघिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवलेली आहे 89. 48 वरती नाबाद राहिले. 2 धावा जर आल्या असत्या तर 50 ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळायची. पण 2 धावेचा विचार न करता त्याने फक्त अखेरच्या बॉलवरती एक मोठा हिट लगावण्याचाच प्रयत्न केला. आणि या प्रयत्नात लॉंगॉनला झेल देऊन तो परतला. पण 90 धावा करायच्या आहेत. मॅच समरी बघू शकाल. 89 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. प्रथमेशने सर्वाधिक 48 धावा केल्या. शुभम नाबाद राहिला 34 वरती. त्यानंतर आपण बघितलं रणदीपने 3 धावा केल्या. पण ओमकार शून्यावरती बाद झाला आहे. आणि त्याचबरोबर धनराजने आपण बघितलं 12 धावा दिल्या 1 ओव्हरमध्ये. त्यानंतर मयुरेशने 16 धावा दिल्या. त्याचबरोबर अभिजितने 28 धावा खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये. आणि प्रतीकने सर्वाधिक 31 धावा दिलेल्या आहेत. तर ही मॅच समरी आपल्या समोर आली होती. पण बघूया 90 धावा या मैदानावरती चेस होतील का प्रश्न आहे. आणि जेव्हा या सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया कॉमेडी बॉक्स मधून आवाज अजित देसाई यांचा. हर्षल पाटील यांनी जर पहिली ओव्हर फेकली तर सूरज पाटील याचकडून 500 रुपये. विकेट हॅट्रिकला 2000 रुपये.
थँक्यू सो मच विनोद पाटील यांचा आवाज आपण नक्कीच ऐकला. आणि नेक्स्ट मॅच, पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये जी बॅटिंग केली, एका बाजूला प्रथमेश पाटीलनं 48 धावा बनवल्या 17 बॉलमध्ये, आणि दुसऱ्या बाजूला 5 बॉल 5 षटकार कारनामा राहिला या सागाव चषकामध्ये. तो खेळाडू आपण जरूर बघतोय. 9 सेकंडला खेळत होता तो शुभम, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण जरूर बघितलं. आणि या मॅचमध्ये आता मात्र गोलंदाज अतुल पाटील संदप एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो पहिल्या षटकामध्ये नक्कीच बघणार आहोत. आणि सलामीची जोडी एका बाजूला अभि आणि दुसऱ्या बाजूला भाविक. स्ट्राईक एंडला असेल भाविक आणि 9 सेकंडला अभिला आपण पाहणार आहोत. अभि देखील चांगला खेळाडू टीम चिंचोले पाट या संघाचा. आणि इथून या मॅच मध्ये लक्ष ठेवलंय ते मात्र 90, पहिला हायस्ट स्कोर सागाव चषकामध्ये आपण जरूर बघतोय. तो 90 धावा इथून बनवायच्या या मॅच मध्ये. आणि आमचे स्वयंसेवक सुजल, जय, सूरज भोईर फार मेहनत या स्पर्धेसाठी. रोहित म्हात्रे, योगेश म्हात्रे, रोहित भोईर, वेदांत पाटील, चिन्मय पाटील, भावेश बिटी. आणि इथून सरच कार्तिक स्कोररचं काम अतिशय चांगल्या रीतीने आपण पाहिलं. आणि इथून पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे आपण जरूर बघतोय. नाही, या पहिल्याच बॉल वरती सुरुवात चौकारानं केली आहे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. इथून पहिल्याच बॉल वरती अतुल वरती हल्ला चढवला भाविकनं. चौकार. दुसरा बॉल टफा पडल्यानंतर डिसिजन येतोय आपल्यापर्यंत. सचिन म्हात्रे सांगतायत हा वाईट बॉल दोन्ही हात खुल्ले केलेत. आणि इथून नक्कीच बघायला गेलं ना 5 अँड स्कोर वर लॉस ऑफ द 0 विकेट आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती नक्कीच आपण बघतोय. आणि इथून या बॉलवरती आपण बघितलं पहिल्या बॉलवरती चौकाराला, त्यानंतर एक वाईट बॉल. इथून अतुल सारख्या गोलंदाजाकडून अपेक्षा नाही आहे टीम संदपला, कारण गोलंदाजी चांगली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथून हलक्या हाताने खेळून गेला प्रथमेश पाटील. तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट करायचा होता मात्र झाला नाहीये. आणि इथून एक सिंगल जरूर पाहायला मिळेल. इथून या मॅच मध्ये बघायला गेला तर 6 अन स्कोर बोर्ड 6 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 6 अन स्कोर बोर्ड. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल अतिशय चांगला मैदानाच्या आतमध्ये बघितलं. टफा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आणि इथून एक सिंगल जरूर घेतली आपल्याला बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल हे धावा होणार नाहीये. तिथून षटकार चौकाराचा पाडा बोलावा लागेल टीम चिंचोलीच्या पाडा या संघाला. आणि इथून बॅटिंग करत असताना प्रथमेश पाटीलनं मगाशीच सांगितलं मी 48 रन्स या मॅच मध्ये बनवले. आणि शुभमची बॅटिंग आवडली. एक 5 षटकार ठोकले. आणि इथून सेल खाली क्षेत्ररक्षक दोन्ही आज जरूर गुल्ले गेलेत. ती फ्लाय जाईल फलंदाज बाद. विकेटचं पतन. टीम लागत असताना संघ चिंचोली संघाला पहिला विकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये भाविक आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
शुभेच्छा देखील आल्या टीम चिंचोलीच्या पाड्या संघाला. सूरज कडून नक्कीच त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून या मॅच मध्ये आता मात्र पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात 14. एक विकेट नक्कीच गेले टीम बॅटिंग करत असताना चिंचोलीपाडा या संघाची. आता 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 76 आपल्याला जरूर पाहायला मिळते. 76 धावा येथून या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण बघितलं प्रथमेश पाटीलला, ज्या खेळाडूंना बॅटिंग चांगली केली आणि वाईट बॉल आलेला आहे. इथून अजूनही ताकद आहे टीम चिंचोलीपाडा संघामध्ये धावा बनवायचे. जर इथून धावा आल्या या षटकामध्ये तर लास्टला 18 बॉलमध्ये देखील धावा बनवू शकतात. जरूर आपल्याला पाहायला मध्ये क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. इथून चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय. चेंडू जाईल दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. आणि इथून या मॅच मध्ये आपण बघतोय चौकार आला. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये. वेगळा बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन असणं गोलंदाजीमध्ये फार महत्वाचं आहे. इथून आपण बघतो जर 6च्या 6 चेंडू जर तुम्ही वेगळे हाताळला ना तर गोलंदाजी करत असताना जरूर क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. इथून मॅचमध्ये आपण बघितलं हा बॉल थोडासा वेगळा टाकण्याचा प्रयत्न राहिला प्रथमेश पाटीलचा. आणि इथून बघितलं एक सिंगल आली नाही इकडे, लेग वाईजचा जरूर एक सिंगल जरूर मिळाली. हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय. इथून तर वाईट बॉल नसेल, कारण बघायला गेलं तर थोडंसं चुकी माणसाकडून होते आणि सुधारतो तर देखील माणूसच असतो. आणि इथून आपल्याला पाहायला मिळते थोडीशी चुकी होते, कारण त्यांना वाटलं की हा व्हाईट बॉल आहे, रिव्हर्स झाला मात्र व्हाईट बॉल नव्हता. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हा बॉल देखील एक सिंगलच मिळेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पाच बॉल आणि 21 धावा धावफलकावरती आहेत या मॅच मध्ये. शेवटचा बॉल असेल. 4 बॉलचा खेळ झाला. 2 गो. अजूनही 2 बॉल शिल्लक. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणि पुन्हा इथे मात्र रिव्हर्स अटॅक केला. इथून चेंडू निघून जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. आपल्याला पाहायला मिळते धावा मिळतील 4. स्विच हिट आपल्याला फटका जरूर पाहायला मिळाला आणि 4 धावसंख्या पुढे नेली आहे. 25 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. 25 धावा आल्या 11 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना टीम चिंचोलीच्या पाडा या संघाला आपण बघितलं बॅटिंग करत असताना 25 धावा बनवल्या. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावरती जरूर पाहायला मिळतं. 1 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजून देखील असणार आहे, लक्षात घ्या. चांगली बॅटिंग राहिली आहे. 2 ओव्हरमध्ये देखील 26 धावा होत्या आणि ते 25 बॅटिंग करत टीम संदप संघाच्या. आणि हा देखील हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल मात्र एक सिंगलच जरूर घेतली आहे. 12 बॉलचा खेळ तिथून संपला. 12 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. आता मात्र इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 18 बॉल बॅटिंग करत असताना टीम चिंचोलीच्या पाडा या संघाला बनवायच्या आहेत. त्या मात्र 64 रन्स या मॅचमध्ये बनवायचं. स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन करायचं. टीम पाटील 11 संदप संघ
जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग देखील घेऊ नका, कारण अजून मॅच कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. अजून या मॅचमध्ये 26 झालाय, 18 बॉल आणि 64 रन्स बनवायचे आहेत. मॅचमध्ये काही देखील होऊ शकतं. पहिला हाय स्कोर राहिला टीम पाटील 11 संदप बनवल्या. धावा मैदानाच्या आतमध्ये 89 धाव्यांचं लक्ष्य. शुभमनं आज 5 बॉल 5 षटका ठोकल्या मैदानाच्या आतमध्ये. किंग्स मैदान म्हटलं तर अतिशय फार मोठं आहे आणि त्या मैदानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून चांगली बॅटिंग करत असताना शुभमला पाहिलं. या मॅचमध्ये बघायला गेलं तर 26 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा अतुल इथून अतिशय देखना शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतं. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. इथून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक झेल खाली. टिपलाय झेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. टीम चिंचोलीच्या पाड्या संघाला अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या बाहेर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आउट झालाय घनराज. बॅक टू द डग आउट. या मॅच मध्ये आता मात्र रन्स करायचे. तिथून 16 बॉल आणि 60 धावा इथून बनवायच्या आपल्याला पाहायला मिळते. सुपर स्पोर्ट्सच्या वाहिनीद्वारे आपण जरूर स्पर्धा बघतोय आणि आमचे मित्र प्रणय बेडेकर आणि दीपेश मुंडे यांचे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हे लाईव्ह कास्ट मात्र नचाकत आल्या बरोबरच आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय प्रेमच्या बॅट मधून. 1 बाउन्स. चौकार. विकेट. तिसरा बॉल. चौकार. आणि इथून या मॅच मध्ये हा बॉल देखील अतिशय वेगवान होता. यासाठी जाणलाय या गोलंदाज अतुल पाटीलला संदप एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे, कारण गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी जी राहिली आहे. आणि आपण बघितलं रेल्वे ग्राउंड वरती देखील चांगली गोलंदाजी या गोलंदाजानं केली. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील राहिलं. आणि इथून या बॉलवरती नक्कीच बघायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. वाह, काय चेंडू अडवला. इथून आपण बघायला इथं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू थांबवला. इथून या मॅच मध्ये आपल्याला बघायला गेलं तर इथून 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. खरंच कौतुक करेल गोलंदाज अतुलचं. चला स्पीडअप घ्या. यानंतरची मॅच विनिंग मध्ये होणार आहे. त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तो संघ संदीप पाटीलनं अतिशय अफलातून फलंदाजी केली. 59 धावा बनवल्या. तोच संघासोबत फाईट करायचा आहे. टीम आयर आहे आणि यामधून तो जिंकेल तो संघ आपल्याला जवळ पाहायला मिळतो. अतुल स्वतः जातो झेल खाली, मात्र झेल मिळाला नसता, कारण बघितलं आपण क्षेत्ररक्षक दूरवरती होत्या. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. इथून या मॅच मध्ये बघायला गेलं तर आता 12 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत. त्या मात्र 54 54 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. 12 बॉल आणि 54 धावांची गरज. मॅच मध्ये क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाहीये आपण. काही देखील होऊ शकता. आणि इथून आमचे
राहुल जाधव देखील फार मेहनत करत आहे स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. कालपासून आपण बघतोय त्यांची हजेरी जरूर आहे आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. कार्तिक देखील फार चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये करतोय. आणि इथून या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो चांगलं क्रिकेट खेळत असताना फार मेहनत सर्वांनी घेतली या स्पर्धेसाठी. पूर्ण सागाव टीम तर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा झाल्यात 12 बॉल मध्ये. इथून रन्स बनवायच्या 54 54 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 12 बॉल 54 धावा. गोलंदाज ओमकार पाटीलला आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा पहिलाच बॉल ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतो. खोदून काढला क्षेत्ररक्षक तिथे आपण तैनात पाहायला मिळतं. एक सिंगल जरूर मिळेल. दुसरी साकॉल आणि इथून 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. ही रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र या मॅच मध्ये अजूनही 11 बॉल 52 धावांची गरज. इथून कोण जिंकेल कोण हारेल अजून देखील सांगू शकत नाहीये कारण हे 5 बॉल अजूनही इम्पॉर्टंट आहेत टीम संदर्भसाठी. या 5 बॉलवरती जर धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये काही देखील होऊ शकतं. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण बघतो काही देखील होत. आणि इथून चांगला स्ट्रोक जरूर घेऊन काढला क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर पण पाऊस सीमारेषा पार धावा देऊन जाईल. 4 येतोय चौकार. उंच गेलाय खाली जरूर क्षेत्ररक्षक धावाचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत धावा इथून 2 कंप्लीट झाला. फेकी थोडीशी पाहायला मिळाली. इथून अभिवरती जरूर विश्वास आहे. अभि एक घातक विस्फोटक खेळाडू टीम चिंचोली पाड्याच्या संघाचा कारण मॅच पहा जवळ आली. इथून 9 बॉल आणि बनवायच्या रन्स 46 धावा. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न जर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं सरळ बॅटने धावा येत आहेत तर रिव्हर्स खेळायची गरज काय आहे. इथून जर सरळ बॅटने धावा येत असतील तर रिव्हर्सची गरज नाही. इथून आपण बघतोय आता मॅच थोडीशी लोड. 8 बॉल 46 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं स्वतः गोलंदाज जातोय आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू आपण बघितलं झेल टिपला. इथून फलंदाज अभिला देखील मारागरी परतावा लागेल. विकेटचं पतन. पुन्हा एकदा वाची गणा होती घ्या फार मोठी. चेंडू असते कशाला भिडून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा देऊन जातोय 4 चौकार.
आता इथून या मॅच मध्ये 6 बॉल धावा बनवायच्या आहेत. 42 धावा बनवायच्या आहेत. सहा बॉल 42 धाव्यांची गरज. शेवटचं षटक. गोलंदाज हर्षल पाटील आहे तो आपल्याला बघतोय. गोलंदाजी गरज असताना क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय. असं चेंडू जास्तच वरती होता आणि पुढे होता. आपल्याला पाहायला शुभम देखील आलेत बॅकअपला आणि तोपर्यंत धावा कंप्लीट होतो. तिथून दोन धावा कंप्लीट झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षल पाटीलने जर हॅट्रिक घेतली तर सूरज यांच्याकडून क्रॅश प्राइज आहे 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा. खरंच सूरज कौतुक करेल. एक आयोजक ते केल्या. क्रिकेटवरती प्रेम भरपूर आहे त्यांचं आपण बघायला गेलं तर. आणि इथून सूरज लड्डू फार मेहनत या स्पर्धेसाठी, खरंच कौतुक करेल. आणि इथून हा बॉल देखील तशाच प्रकारे घेऊन काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, सीमा पार, चौकार. भाई क्रिकेट आहे. 54 का बॅटिंग राहिली आहे. इथून पुन्हा एकदा हा देखील बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंडला प्रेम म्हात्रेला आपण जरूर बघितलं. या खेळाडूला आधी पाठवलं पाहिजे होतं कारण धावा इथून आला असता. पहा इथून या मॅच मध्ये धावा झाल्यात 58. अजून या मॅच मध्ये आता करायचे आहेत. तुमच्यापर्यंत आम्ही समीकरण जरूर पोहोचू. 3 बॉल आणि करायचे आहेत रन्स. इथून 32 धावा. प्रेमला आधी पाठवलं पाहिजे होत्या मॅच मध्ये. प्रेम देखील आमचे जवळचेच मित्र आहेत. इथून हलक्या हाताने घेऊन काढला. एक सिंगल जरूर मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून आता मात्र बॉल शिल्लक. दोन बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. त्या मात्र इथून 31. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा चांगल्या आल्या असत्या तर मॅच जरूर चांगली झाली असती. मात्र 5 बॉल ते 5 षटकार होते ना ते शुभमचे आहेत. या धावड्या धावा मग राहिल्यात या मॅच मध्ये पाहायला मिळतं. झेल खाली स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला. झेल फलंदाज बाद. विकेटचं पतन. चला नवीन बॅटर लगेच जायचं आहे.